सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. आपण लोकशाहीची वैशिष्ट्यांची चर्चा त्या ठिकाणी करत होतो. आज आपण आजच्या तासिकेमध्ये कायद्याचे राज्य या वैशिष्ट्यावर चर्चा करणार आहोत. कायद्याचे राज्य म्हणजे काय? कारण लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकशाहीने प्रत्येक व्यक्तीला जी काही मानवी मूल्य किंवा लोकशाही मूल्य, स्वातंत्र्य, समता, न्याय ही दिलेली आहेत, यांचं संरक्षण व्हावं. लोकांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे कायद्याचे राज्य असणे गरजेचे आहे. म्हणून कायद्यापुढील सर्व व्यक्ती ह्या समान असल्या पाहिजेत. कायद्याच्या दृष्टिकोनातून मग व्यक्ती असेल, समाज असेल, एखादी संस्था असेल, सरकार असेल किंवा राष्ट्रपती जर असेल किंवा एखादा सामान्य नागरिक असेल, प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे हा समान अधिकार त्या ठिकाणी असला पाहिजे. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. कायद्यापुढे कुणीही मोठा नाही आहेत, कोणीही छोटा नाही आहेत, सर्वांना त्या ठिकाणी कायदे लागू होतात. मग एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याने अपराध जर केलेला असेल, मग तो राष्ट्रपती असेल किंवा सामान्य नागरिक असेल, त्यांना समान शिक्षा देण्याचा अधिकार त्या ठिकाणी राज्याचा असतो. अशा स्वरूपामध्ये रूल्स ऑफ लॉ लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण समाजातील भेदभाव जर आपल्याला नष्ट करायचा असेल, व्यक्तीला मानव म्हणून त्या ठिकाणी जीवन जगायचं असेल, तर त्याचा सर्वांगीण विकासासाठी कायद्यापुढील समानता किंवा कायद्याचं राज्य असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज जगातील जवळपास सर्वच देशांनी लोकशाही त्या ठिकाणी स्वीकारलेली आहेत. या ठिकाणी मला असं म्हणायचं की त्या ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या ठिकाणी लोकांच्या हिताचं संरक्षण करणं राज्याचं काम आहे. मग लोकांच्या हिताचं जर संरक्षण करायचं असेल तर कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान आहेत. हे कायद्याचं राज्य त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे. अशा स्वरूपामध्ये कायदा हा सर्वतोपरी सर्वोच्च असतो. कायद्यापेक्षा कोणीही छोटा नसतो, कोणीही मोठा नसतो. मग हा कायदा सगळ्यांसाठी समान असावा लागतो. एखादा गरीब असेल, छोटा असेल, मोठा असेल, हा त्या ठिकाणी दिसून येत नाही. सर्व दृष्टीनं तो सर्व व्यक्तींसाठी समान असतो. मग त्या ठिकाणी जात, धर्म, वंश, प्रादेशिकवाद कायदा त्या ठिकाणी करत नाही. म्हणूनच कायद्याचं राज्य असणं हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कायद्यापुढे सर्व व्यक्ती ह्या समान असल्या पाहिजेत. आणि कायदा हा पारदर्शकी देखील असला पाहिजे. कारण कायदा पारदर्शक असेल तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला महत्त्व प्राप्त होईल. मग त्या ठिकाणी चोरवाटा किंवा पळवाटा असता कामा नाहीत. सर्व व्यक्तींसाठी समान न्याय, समान हक्क त्या ठिकाणी असला पाहिजे. एखाद्याचं व्यक्तिमत्वाचं जर हिरावून सरकार जर घेत असेल तर सरकारमध्ये कोर्टामध्ये उभा राहण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असला पाहिजे. म्हणजे अशाच रूपामध्ये पारदर्शकता असणं कायद्यापुढे आज अत्यंत महत्त्वाचं आहे. कायदा जर पारदर्शक नसेल तर तो नागरिकांमध्ये, समाजामध्ये, संस्थांमध्ये, सरकारमध्ये भेदभाव केला जाईल. आणि हा भेदभाव निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी अत्यंत घातक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आपल्याला जर खरे लोकशाही टिकायची असेल, कायद्याचं राज्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. कायद्यापुढे कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी असला नाही पाहिजे. मग एखादा राजा असेल, आजच्या काळामध्ये पंतप्रधान असेल, त्याने जर एखादी चूक केली असेल तर त्या व्यक्तीला समान शिक्षा, एखाद्या व्यक्तीनं जर छोटा असेल ते शिक्षा त्याला मिळाली, ती एखाद्या गुन्ह्याबद्दल, त्याच गुन्ह्याबद्दल एखाद्या संस्थेला, मोठ्या पदाच्या अधिकाऱ्याला देखील शिक्षा तेवढ्याच प्रमाणामध्ये मिळाली पाहिजे. यालाच कायद्याचं राज्य त्या ठिकाणी आपल्याला म्हटलं गेलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्र हो, कायदा हा न्यायपूर्ण असला पाहिजे. तो निपक्षपातीपणे त्याचा त्या ठिकाणी लागला पाहिजे. कारण कायद्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पळवाटा असता कामा नये. हे न्याय आणि निपक्षपाती धोरण हे अत्यंत असणं महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकार आणि पृथक्करण, अधिकारांचं विभागणी त्या ठिकाणी झाली पाहिजे. आता उदाहरणार्थ संस्था असेल, अर्थसंस्थेची कामं वेगळी असतात, सामाजिक संस्थेची कामं वेगळे असतात, शैक्षणिक संस्थेची कामं वेगवेगळे असतात. म्हणजे अधिकाराची काय झालेली आहे, विभागणी त्या ठिकाणी झालेली आहे. एवढंच नव्हे, सरकारचे जे काही अंग आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ,
आणि न्यायमंडळ या तिन्ही अंगाचे अधिकाराचं पृथक्करण त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नव्हे, राज्य आणि केंद्र सरकारचे अधिकार वेगळे असतात, राज्य शासनाचे अधिकार वेगळे असतात. यासाठी सूचीचा त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनाकारांनी उल्लेख केलेला आहे. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या तिन्ही सूचीमध्ये राज्याचं कार्य, केंद्राचं कार्य आणि दोन्ही सरकारचे कार्य कोणत्या विषयावर कायदा करायचं म्हणजे त्यांच्यामध्ये अधिकाराचं पृथक्करण त्या ठिकाणी केलेलं आहे. केंद्रीय सूचीमध्ये जे काही कायदे आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकार कायदे करेल, राज्यांना त्या ठिकाणी अधिकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. आणि राज्याचे जे काही अधिकार कर्तव्य आहे, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या संदर्भामध्ये कायदे करण्याची भूमिका राज्य त्या ठिकाणी करत असतं, केंद्र त्या ठिकाणी हस्तक्षेप करत नाही. परंतु काही काही असे विषय असतात समवर्ती सूचीमधले की त्या ठिकाणी राज्य आणि केंद्र दोन्ही त्या ठिकाणी कायदा करू शकतं. पण एखाद्या सामायिक सूचीमधील विषयासंदर्भात केंद्रानं जर कायदा करायचा असेल तर त्याविरुद्ध राज्य त्या ठिकाणी कायदा करू शकत नाही. यालाच अधिकाराचं पृथक्करण त्या ठिकाणी केले गेले आपल्याला दिसून येतं. कायदेमंडळ हे जे काही शासनाचे 3 अंग आहेत त्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. कायदेमंडळ हे कायदे करण्याचं काम त्या ठिकाणी करत असते आणि कायदेमंडळाने केलेली कायद्यांची अंमलबजावणी करण्याची मुख्य भूमिका ही कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी पार पाडत असतं. आणि याशिवाय न्यायमंडळ ही एक स्वतंत्र शाखा आहे. न्यायमंडळ कायदेमंडळाने केलेले कायद्यांचे संरक्षण करण्याचे काम त्या ठिकाणी न्यायमंडळ करत असतात. अशा स्वरूपामध्ये अधिकाराचं पृथक्करण आपल्याला याच्यामध्ये कायद्याच्या राज्यामध्ये असणं गरजेचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर जबाबदारीची विभागणी त्या ठिकाणी केलेली असते. कारण कायद्याचे राज्य हे जबाबदारी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं दिसून येते. म्हणून अशा प्रकारे मुख्य तत्त्व ही कायद्यापुढील राज्याची आपल्याला दिसून येतात. त्यानंतर महत्त्व जर बघितलं आपण, उदारमध्ये लोकशाहीचा आधारस्तंभ त्या ठिकाणी मानला जातो. कारण लोकशाहीमध्ये कायद्याच्या राज्याला अतोनात महत्त्व त्या ठिकाणी आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेकडे न्यायचं असेल तर सर्व व्यक्ती या कायद्याच्या दृष्टिकोनातून समान असल्या पाहिजेत असा कयास त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरं म्हणजे मनमानी शासनाला प्रतिबंध त्या ठिकाणी घालण्याची भूमिका देखील करतात. कारण बऱ्याचदा आपण बघतो एखाद्या ठिकाणी तलाव जर करायचा असेल तर त्या लोकांना नोटीस द्यावं लागते, त्या लोकांची मान्यता किंवा परवानगी घ्यावी असते. शासनाला एखादा प्रोजेक्ट राबवायचा असेल, उदाहरणार्थ तलाव असेल, रोड करणं असेल किंवा इतर कामासाठी जर जमीन अधिग्रहण करायचं असेल तर लिगल त्यातील नागरिकांची आपल्याला म्हणजे राज्याला त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागत असते. कारण शासन मनमानी प्रकारे त्या ठिकाणी कारभार करू शकत नाही. म्हणजेच काय की कायद्यापुढील राज्याला मनमानीचा प्रतिबंध हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मानवाधिकार आणि मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी कायद्याचं राज्य असणं अत्यंत महत्त्वाचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर समोरचा घटक आपल्याला बघायचा तो म्हणजे जबाबदार आणि पारदर्शक सरकार. सरकार जेव्हा लोकाभिमुख काम करत असते अशावेळी पारदर्शक सरकार हा कारभार करत असते. जेव्हा लोकसभा किंवा विधानसभेचे सदस्य निवडून येत असतात त्यांचं सरकार त्या ठिकाणी बनलं जात असतं. जेव्हा ते मंत्री शपथ घेतात तेव्हा आम्ही पारदर्शक कारभार करू असं राज्यघटनेला अनुसरून किंवा आपापल्या धर्माच्या देवतेला अनुसरून ते शपथ त्या ठिकाणी घेत असतात. ही शपथ केवळ यासाठी दिली जाते की त्यांच्या हातून देशसेवेचं काम चांगलं व्हावं, पारदर्शकपणे संपूर्ण देशाचा कारभार त्यांच्या हातून घडला जावा हा त्या पाठीमागचा उद्देश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि जबाबदारीच्या घटकांसोबत बघितलं आपण माँटेस्क्यू ह्या राजकीय विचारवंतानं जबाबदारीचे तत्त्व त्या ठिकाणी अंगीकारलेलं आहे. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. या संसदीय शासन पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला बघता येतं ते म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची विभागणी त्या ठिकाणी सत्तेची विभागणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तर विद्यार्थी मित्र हो, कायदेमंडळाचं काम हे नावाप्रमाणेच कायद्याची निर्मिती करणं त्या ठिकाणी असतं. मग या कायदेमंडळामध्ये राष्ट्रपती असेल,
संसदेची दोन्ही सभागृह असतील यांचं समावेश केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये होतो. तशा स्वरूपामध्ये राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल ते त्या देशाचं मंत्रिमंडळ किंवा कायदेमंडळ त्या ठिकाणी काम पाहत असतं आणि हे संपूर्ण कायदेमंडळ कायद्यांची निर्मिती करण्याचं काम करत असतं. देशासाठी, राज्यासाठी, संस्थांसाठी असे अनेक कायदे करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली जात असते. आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कायदे मंडळाने केलेल्या कार्याला अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी करत असतं. म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये देशाचे पंतप्रधान, त्यांना मदत करणारं कार्यकारी मंडळ आणि याचबरोबर स्थायी स्वरूपाचं एक कार्यकारी मंडळ म्हणजे तेथील नोकरशाही. प्रत्येक देशाची एक स्वतःची नोकरशाही असते आणि केलेले कायद्यांच्या अंमलबजावणीचं काम त्या ठिकाणी नोकरशाही करत असते. नोकरशाहीचा देखील प्रत्यक्ष काय म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी पारदर्शक कारभार त्या ठिकाणी केला जात असतो. आणि दोन्हीवर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने न्यायालयाची निर्मिती, भारतीय राज्यघटनेने न्यायालयाची निर्मिती केली आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालय अशा पिरॅमिड स्वरूपाची न्यायालय भारतामध्ये त्या ठिकाणी दिसत असतात. आणि काही निर्णय जे असतात सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जात असतात. काही दावे हे केवळ उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्येच चालवले जातात. खालच्या न्यायालयामध्ये काही दावे खटले त्या ठिकाणी चालवले जात नाही. परंतु न्यायालयाची निर्मिती करण्यापाठीमागचा हाच उद्देश त्या ठिकाणी दिसून येतो की पारदर्शक कारभार त्या ठिकाणी हाती घेतला पाहिजे. मग न्यायालयांचं जर नियंत्रण कायद्यावर असेल तर शिक्षा ठरवण्याचं काम न्यायालयाचं असते. न्यायालय एक प्रकारचा वाच त्या ठिकाणी ठेवत असते. म्हणून न्यायालय हे कसं पाहिजे की निपक्षपातीपणे न्याय त्यांच्या हातून झाला पाहिजे. म्हणून न्यायाधीशांना अनेक सवलती केंद्र सरकार, राज्य सरकार त्या ठिकाणी देत असते. कारण त्यांच्या हातून कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार किंवा अनैतिक काम त्या ठिकाणी होऊ नये. न्यायदान करणं हे अत्यंत पवित्र काम आहे. त्याचं पावित्र्य जोपासल्यानंतरच खऱ्या अर्थानं सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली जात असते. अशा स्वरूपामध्ये कायद्याचं राज्य आणि जबाबदार आणि पारदर्शक शासन कारभार त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ यांचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो. आजच्या या तासिकेमध्ये मला वाटतं की हा घटक आपण इथं थांबायला हरकत नाही. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण बहुपक्षीय प्रणाली आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, समानता या तिन्ही अंगाचा त्या ठिकाणी नंतरच्या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊ. तुम्ही सर्वजण आलात, मनपूर्वक तुम्ही कायद्याचं राज्य या घटकाचं त्या ठिकाणी मनोग्रहण केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजच्या या तासिकेला पूर्णविराम देतो. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व आभार. ठीक आहे, ओके.